आज तर हद्दच झाली. चक्क 12 तास लागले मला हे लाडू बनवायला. सकाळच्या 12:30 वाजता मी जे लाडू बनवायला स्टार्ट केलं तर रात्री 12:30पर्यंत मी हे लाडू बनवत होते. हो, तर मी बनवलेले दामट्याचे लाडू, ते पण 3 किलोचे. त्याच्यासाठीच मला एवढा वेळ लागला. त्यानंतर मी आज सकाळी खाली गेले होते मोटर लावायला, तर हा पण माझ्या मागे आला आणि ह्याची नुसती मस्तीच करत असतो. फेऱ्याच काय मारतोय, बुलेटवर बसून गाडीच काय चालवतोय. त्यानंतर मग मी वरती आले आणि मग पीठ मळून गेले होते खाली जाताना आणि मग पुऱ्या तळून घेतल्या, ज्या दामट्याच्या लाडूंना लागतात त्या. 3 किलोच्या होत्या ना, तर त्यामुळे खूप वेळ लागला पुऱ्या तळायला सुद्धा. आणि जेवढा वेळ पीठ मळायला लागत नाही किंवा पुऱ्या बनवून त्या तळायला लागत नाही, तेवढा वेळ त्या पुऱ्या अशा चुरून त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या. त्यानंतर मग त्या चाळणीने चाळायच्या. परत राहिलेले जे जाडसर आहे ते परत घ्यायचं, परत ते चाळणीने चाळून काढायचं. हे असं करतच मला संध्याकाळचे 8 वाजले होते. आणि त्यानंतर मग 8 वाजता आला होता आमचा सोफा. म्हणजे सोफ्याची डिलेवरी आज आम्हाला मिळालेली आहे. आणि मग ते फिटिंग करायचं काम इथे घरात चालू होतं. आणि फिटिंग केल्यानंतर सोफा काहीसा असा दिसत होता. आणि खूप छान वाटते मला आज सोफा आल्यानंतर. आणि खूप छान बसला पण तो घरात असा, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होता. आणि या पिल्लूची मस्ती तर काही संपतच नाही, तो त्याच्यावर पण उड्याच मारत बसला होता. आणि मग त्यानंतर बाकीचं उरलेलं लाडूचं काम करून घ्यावं म्हटलं. मग सगळं जे पीठ आहे ना, तर ते दळून झालं होतं. शेवटचं हे थोडंसं राहिलं होतं, त्यात मग मी विलायची ॲड केली आणि ते सुद्धा सगळी चाळून घेतली. त्यानंतर जायफळ किसून घेतलं आणि ते सगळं पिठात मिसळून घेतलं, एकजीव करून घेतलं. त्यानंतर पाक पण या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे. आपला लाडूचा पाक परफेक्ट झाला आहे का नाही ते कळण्यासाठी मी ही ट्रिक वापरते. जसं की एक डिशमध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये पाक सोडून बघायचा. पाक जर एका ठिकाणी थांबला तर याचा अर्थ आपला पाक रेडी झाला आहे. मग तो पाक सगळा मिक्स करून घेतला पिठामध्ये. त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप घातलं आणि लाडू वळून घेतले. आणि हे लाडू वळताच मला रात्रीचे 12:30 वाजले. आणि माझं तोपर्यंत माझं जेवणसुद्धा राहिलं होतं. मग त्यानंतर लाडू वगैरे वळून घेतले, त्यानंतर जेवण केलं. आणि खरंच हे लाडू दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना, त्यापेक्षा टेस्टला 1 नंबर झाले.